पण 85पर्यंत क्वेश्चन बघितले होते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया 86 to 90. सो आता हे एकदम किरकोळ गणित आहे, लक्षात द्या. इक्वेशन दिलं एक, वजाबाकी करायचं आणि डिवायडेड बाय 1.2 करायचं. आता हे 2-3 प्रकारे सोडवू शकता तुम्ही. फर्स्ट मेथड काय आहे, आता वरती आहे बघा, एक दोन्हीच्या स्क्वेअरची काय वजाबाकी आहे. सो लहानपणी तुम्ही शिकला असाल a² - b² इज इक्वल टू काय असतं a+b इंटू काय असतं a - b. या दोघांचा गुणाकार केला तर a². हे सोपं तुम्ही दोघांचा स्क्वेअर घेऊन वजा करून 1.2 डिवाईड करून पण येऊ शकतं, किंवा हे असं पण करू शकता a² - b² इज इक्वल टू काय आहे a+b इंटू a - b. सो आता a आणि b म्हणजे काय, हे a आहे हे b आहे. सो इथं काय करणार आपण 0.11 प्लस b काय आहे बघा 0.01 इंटू a - b काय येणार 0.11 - 0.01. ओके. सो आता हे न्यूमरेटर पहिला सॉल्व करतो आपण, भागिले 1.2 करायचं. सो आता याची बेरीज केली आपण 0.11 गुणिले 0.01 काय येणार 0.12 येणार गुणाकार, इझी आहे. त्यानंतर याचं काय येणार बघा, 11तनं 1 गेला 10, 0.10 येणार डिवायडेड बाय 1.2. आता किरकोळ आहे, 1.2नं ह्याला डिवाईड केलं तर आता हे मागं घेतलं आहे तर इथं 0.1 येतं. हे बेसिकली 0.1 गुणिले 0.1. सो 0.1 गुणिले 0.1 केल्यावर काय येणार, म्हणजे 1.1 म्हणजे काय लक्षात आहे 1/10 आहे, हे पण 1/10 आहे. सो गुणाकार केला तर 1/100 म्हणजे 0.01. हे तुम्हाला पॉईंट्स डेसिमलच्या गोष्टी यायला पाहिजेत बेसिक, ठीक आहे. तर याचं उत्तर आहे हे. नेक्स्ट काय बघा, एक तुम्हाला ग्राफ दिला आहे हिस्टोग्राम, तर त्याच्या मदतीनं ॲनालिसिस करायचं आणि उत्तर काढायचं. फ्रॉम द फॉलोइंग हिस्टोग्राम व्हॉट पर्सेंट ऑफ डिक्रीज इन प्रोडक्शन ऑकर्स फ्रॉम 1976 to 1980. म्हणजे इथं काय दिलं बघा, इकडं प्रोडक्शन दिलं आहे, कुठल्या तरी गोष्टीचं उत्पादन होतं आहे, आणि इथं इयर दिलं आहेत. सो इथं काय बघा, प्रोडक्शन जे आहे ते 500, 1000, 1500, 2000 या टर्म्सनं वाढत जाते इकडं, आणि इयर वाढत जाते तिकडं. एक्स ॲक्सिसवर इयर आणि वाय ॲक्सिसवर प्रोडक्शन. सो 76 साली प्रोडक्शन किती झाले 3000 एवढं झालं आहे, आणि 80 साली किती झाले तर 500, कमी कमी होत गेले, डिक्रीज झालं आहे प्रोडक्शन. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे, किती डिक्रीज झालं आहे 76 ते 80पर्यंत, म्हणजे 76 to 80. बेसिकली हे पर्सेंटेजचं गणित आहे, पर्सेंटेज. आता पर्सेंटेज डिक्रीज, ओके, हे काढायचं. आता हे पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्यात कसं असतं युजली फॉर्म्युला, फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल इंटू 100. हा असतो पर्सेंटेजचा फॉर्म्युला. म्हणजे जसं की तुमच्याकडं बाबा 100 रुपये होते, त्याच्यात 10% इन्क्रीज झाले म्हणजे काय 110 झाले. सो फायनल अमाऊंट किती झाली 110, इनिशियल अमाऊंट किती होती 100. सो फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल किती इन्क्रीज झाला पर्सेंटेजचं 110 वजा 100 अपॉन 100, म्हणजे 10% इन्क्रीज झाला. 100चे 110 झाले, समजतं. सो तसंच नंतर आता हे बघा, फायनली इथं किती आहे अमाऊंट, म्हणजे प्रोडक्शन किती आहे तर 1980 साली 500 आहे, मायनस इनिशियल किती होतं 76 साली 3000 अपॉन इनिशियल 3000 होतं 76ला गुणिले 100. आता हे निगेटिव्ह येणार कारण डिक्रीज होतं आहे, इथं सांगितलं डिक्रीज. ओके. सो मायनस आता 1 किलो किती येते, हे 2500 भागिले 3000 गुणिले 100. आता हे 2 शून्य गेले. आता हा 1 शून्य हा शून्य गेला, 3चा पाडा येत असेल 3 8 24, 1 राहिला 3 त्रिक 9, म्हणजे 83.33. आन्सर आहे 2. सो सिम्पल पर्सेंटेजचा हा फॉर्म्युला माहीत पाहिजे तुम्हाला. पर्सेंटेज म्हणजे काय, फायनल किती येते अमाऊंट मायनस इनिशियल, आणि डिवायडेड बाय नेहमी इनिशियल करायचं, लक्षात ठेवा. इथं फायनल केलं तर चुकणार पर्सेंटेज. नेक्स्ट काय बघा, इफ द साईड ऑफ स्क्वेअर इन्क्रीज बाय 25%, हे परत पर्सेंटेजचं गणित आहे, देन इट्स एरिया विल बी इन्क्रीज बाय वॉट पर्सेंटेज. आता स्क्वेअरचं तुम्हाला माहीत असेल, साईड समजा एक्स असेल तर एरिया काय असतो x². स्क्वेअरच्या बाबतीत स्क्वेअर समजते सगळ्यांना, हा स्क्वेअर आहे. ही साईड एक्स असेल
तर एक्स सगळ्या साईड्स एक्स असतं बेसिकली स्क्वेअरचं. सो एरिया असतो याचा एक्स स्क्वेअर. आता काय केलं यांनी, समजा एक्स वाय घेऊन पण आपण करू शकतो. कसं करणार, इक्वेशन तयार करायचं. इनिशियल साईड होती एक्स आणि 25% वाढवली त्याची, मग फायनल किती होणार, तर एक्स प्लस 25% म्हणजे काय असतं, 25/100 इंटू एक्स. सो आता 25/100 केलं तुम्ही इज इक्वल टू काय ना, एक्स प्लस 0.25x म्हणजेच 1.25x. म्हणजे आधीची साईड होती एक्स, 25% वाढवल्यावर काय आली 1.2x. समजतं का. सो आता एरिया काय होणार, मग आधीचा एरिया काय असणार एक्स स्क्वेअर, नंतरचा एरिया काय होणार 1.25x याचा स्क्वेअर. सो मग आता काय करायचं, फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया अपॉन इनिशियल इंटू 100 केल्यावर तुम्हाला पर्सेंटेज इन्क्रीज किंवा डिक्रीज येईल. इथं साईड इन्क्रीज झाल्यावर एरिया इन्क्रीज होणार ऑब्वियसली. सो आता पुन्हा इथं एफच्या ठिकाणी काय टाकायचं, फायनल एरिया किती आहे, तर 1.25xचा स्क्वेअर मायनस इनिशियल एरिया किती आहे एक्सचा स्क्वेअर अपॉन इनिशियल किती आहे एक्स स्क्वेअर इंटू 100. आता हे पुन्हा इक्वेशन आलं आहे. मगाशी एक आपण सोडवलं आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अशा टाईपमध्ये. सो ए प्लस बी ए मायनस बी वगैरे करू शकता तुम्ही. आता इथं आणखी काय करू शकता तुम्ही, ए प्लस बी ए मायनस बी. बट ठीक आहे, नाहीतर हे 1.25 जे आहे. बरं थांबा, आपण ए प्लस बी ए मायनस बी करून बघूया. 1.25x प्लस एक्स इंटू 1.25x मायनस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर गुणिले 100% यूज करतो आपण. परत काय येणार हे, तर 1.25मध्ये 1 ॲड केला तर 2.25. ठीक आहे, एक्स गुणिले इथं किती आहे बघा, 1.25मधनं हे केला तर 0.25x अपॉन एक्स स्क्वेअर. आता हे बघा, इथं एक्स आहे, हा एक कॅन्सल, इथं एक्स आहे, हा एक कॅन्सल. सो 2.25 गुणिले 25 करायचं आहे हे. ठीक आहे, म्हणजे 225 इथं गुणिले 25 हे उत्तर येईल याचं बेसिकली. सो 25×5 = 1,600, हातचलाला 1, त्यानंतर 25 दुणे 50 आणि 51, परत 25 दुणे 50. ठीक आहे, आणि 56. ओके, सो याचं उत्तर येतं हे 56.25. म्हणजे गुणाकार केला आणि इथं गुणिले 100 आहे. सो हे पॉईंट इथं दिलं तर हे येऊन जाईल. सोपं आहे हे. नाही तर डायरेक्टली तुम्ही हे जे इक्वेशन होतं 1.25चा स्क्वेअर केला वगैरे, त्यातून वजा केला आणि डायरेक्टली कॅन्सल केलं तर हे उत्तर येतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, द डिस्टन्स बिटवीन मुंबई. आता हे टाईम स्पीड डिस्टन्सचं गणित आहे, लक्ष द्या. काय सांगितलं, द डिस्टन्स बिटवीन मुंबई आणि गोवा किती आहे, 540. 2 ट्रेन स्टार्ट्स रनिंग ॲट द सेम टाईम इन द मॉर्निंग. 7:30ला ट्रेन सुरू झाल्या. म्हणजे हे बघा, इथं मुंबई आहे एका ठिकाणी, इथं गोवा आहे दुसरीकडं, आणि एक ट्रेन मुंबईवरून निघाली आहे गोव्याकडं. ठीक आहे, 2 ट्रेन स्टार्ट रनिंग ॲट सेम टाईम, 7:30ला सुरू झाले, इन अपोजिट डायरेक्शन फ्रॉम दीज 2 स्टेशन विथ स्पीड 60 किलोमीटर आणि 75 किलोमीटर रिस्पेक्टिवली. म्हणजे मुंबईवरून एक ट्रेन निघाली गोव्याच्या दिशेनं 7:30 वाजता, आणि गोव्यावरून एक ट्रेन निघाली मुंबईच्या दिशेनं 7:30 वाजता. एकाचं मुंबईवरनं स्पीड आहे त्याचं आहे 60 किलोमीटर/आवर आणि याचं स्पीड आहे 75 किलोमीटर/आवर. आता या ट्रेन काय करणार, एकमेकांना क्रॉस करून एक इकडे जाणार आहे इकडे जाणार. तर तुम्हाला ॲट वॉट टाईम दे विल क्रॉस इच अदर, म्हणजे दोन्ही एकमेकांना कधी क्रॉस करतील हे विचारलं आहे. आता हे रिलेटिव्ह स्पीडची कन्सेप्ट येते. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, जर हे बघा, या दोन्ही ट्रेन एकमेकांच्या दिशेनं धावत आहेत ना. आता या दोघांमधलं अंतर किती आहे, फर्स्ट ऑफ ऑल मुंबई आणि गोवामधलं अंतर आहे 540 किलोमीटर. 540. पहिला बेसिक फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. हे माहीत पाहिजे तुम्हाला, सगळ्यात किरकोळ फॉर्म्युला बेसिक. ओके, आणि त्यानंतर रिलेटिव्ह स्पीडची कन्सेप्ट असते. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, जर समजा 2 ट्रेन एकमेकांच्या डायरेक्शनमध्ये जात आहेत, म्हणजे अपोजिट डायरेक्शन, एक ट्रेन इकडे चालली आहे, दुसरी ट्रेन त्याच्या विरुद्ध दिशेनं एकमेकांच्या जवळ यायला लागले, ट्रेन 1 ट्रेन 2. तर या जर दोन्ही एकमेकांच्या अपोजिट येत असतील, ओके, तो रिलेटिव्ह स्पीड जे असतं त्याची बेरीज होते, कारण ते दोघं एकाच डायरेक्शनमध्ये
येत आहे. सो त्यांच्या स्पीडचं जे आहे ते ॲड होतं स्पीड S1 + S2. आणि जर ते सेम डायरेक्शनमध्ये जाते, ही ट्रेन इकडं चालली आहे, ही ट्रेन इकडं चालली आहे, T1 T2, तर त्या केसमध्ये यांचं रिलेटिव्ह स्पीड सबट्रॅक्ट होतं. इथं ऑपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर ॲड होणार रिलेटिव्ह स्पीड, आणि सेम डायरेक्शनमध्ये ट्रेन जात असतील तर स्पीड सबट्रॅक्ट होणार. ओके, आता या गणिताचं बघू आपण स्पेसिफिकली. लक्ष द्या, सोपं गणित आहे हे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. आता डिस्टन्स माहिती आहे आपल्याला किती आहे, दोघांमधलं 540 किलोमीटर आहे. स्पीड काय सांगितलं मी आत्ता, जर एकमेकांच्या डायरेक्शनमध्ये जात असतील, म्हणजे मुंबईकडून एक ट्रेन गोव्याकडे चालली आणि गोव्याकडून मुंबईकडं, सो अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे, तर दोघांच्या स्पीडची बेरीज होणार, प्लस होणार आहे. सो 60 + 75 हे प्लस होणार, ठीक आहे. आणि गुणिले टाईम, आता टाईमच काढायचा आपल्याला, टाईम किती लागेल. सो 540, आता 60 आणि 75ची बेरीज केली समजा तुम्ही, तर ते किती येते, 135. ओके, आता दोघांना 9 भाग जाईल, 9 × 54 0, आणि 9 × 91, 9 × 5 = 45. सो आता 15 × 4 = 60. टाईम आला 4 hours. म्हणजे 7:30 वाजता सुरू झालं तर दोन्ही ट्रेन 4 तासानं त्या क्रॉस करणार एकमेकांना. सो 7:30 आणि 4 किती, 11:30. सो उत्तर येणं 11:30. इझी कन्सेप्ट आहे, लक्षात आलं का. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स दिलं आहे तुम्हाला, स्पीड आहे, रिलेटिव्ह स्पीड घ्यायचं, म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर ॲड करायचं. सो 70 आणि 60ची बेरीज आणि टाईम काढायचं तुम्हाला. ओके, त्यानंतर आता हे लास्टचं गणित बघू आपण, 90 नंबरचं. 5-5 गणितं घेऊ ॲट अ टाईम, म्हणजे हे 20 प्रश्न जे आलेत ते आपले कवर होतील 4 व्हिडिओजमध्ये. नेक्स्ट बघा काय, डिस्काउंटचं गणित आहे हे बघा. शॉपकीपर ऑफर्स 25% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राईज ऑफ कपबोर्ड, येट ही मेक 15% प्रॉफिट. आता तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय सगळे, फ्लिपकार्टवर 10,000चा फोन आहे, ठीक आहे, 20% ऑफ असेल तर तुम्हाला मिळणार तो 8,000ला. आणि असं नाही की तुम्हाला 8,000ला दिला आणि 10,000 किंमत होती आणि कंपनीला नुकसान होतं, तसं नसतं. ही झाली, हे बघा 10,000 जी दिसते तुम्हाला प्राईस, ती असते प्रिंटेड प्राईज असते. प्रिंटेड प्राईज म्हणजे बेसिकली तुम्ही कपड्याच्या दुकानात गेला तर त्याला लेबल असतं, बाबा 5,000चं शर्ट आहे, 2,000चं आहे. सो प्रिंटेड प्राईज किंवा ऑर त्याला मार्केट प्राईजसुद्धा म्हणतात, मार्केट प्राईज. हे फ्लिपकार्टवर तुम्हाला दिसतं, एखादा फोन 10,000ला आहे बाबा, ठीक आहे, डिस्प्ले असतो आहे डिस्प्लेला. त्यानंतर त्याच्यावर डिस्काउंट देतात 20%, म्हणजे 20% म्हणजे समजते ना तर सगळ्यांना, 20/100 असतं, टक्के नेहमी /100 करायचं. आता हे 8,000ला जे तुम्ही घेणार, ऑनलाईन परचेस केला समजा मोबाईल तुम्ही, तर ते झाली सेलिंग प्राईज, ठीक आहे, सेलिंग प्राईज झाली ही, कळते सगळ्यांना. तर पण ॲक्च्युली जे कंपनी, आता हे तुम्हाला कोणतरी सेल करते समजा, मार्केट प्राईजला कोणतरी सेल करते. फ्लिपकार्टवर पण काय असं नाही कंपनी डायरेक्टली सेल करते तुम्हाला, काही कंपनीचं टायअप असतं, पण बऱ्यापैकी कंपन्यांचे ते रिटेल जे सप्लायर्स असतात ते तुम्हाला विकतात. सो जर तुम्हाला ते 8,000ला विकत आहेत, पण त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी असते किंवा परचेस प्राईस वगैरे म्हणू आपण त्याला, परचेस प्राईस, ठीक आहे, किंवा कॉस्ट प्राईज म्हणतात त्याला, कॉस्ट प्राईज. या प्राईजेसची नावं लक्षात ठेवा व्यवस्थित. परचेस प्राईज किंवा कॉस्ट प्राईज म्हणजे तो जो विकणारा आहे दुकानदार, त्याला तो फोन कितीला पडला होता, तर त्याला तो 8,000पेक्षा जास्तलाच 8,000पेक्षा कमीलाच पडला असणार, जेणेकरून 8,000ला जरी विकला तुम्हाला तरी त्याला प्रॉफिट व्हायला पाहिजे. सो परचेस प्राईज, कॉस्ट प्राईज जे आहे ती कमी असते, ज्या किमतीला तो दुकानदार स्वतः खरेदी करतो. त्यानंतर तो काहीतरी ते जो लेबल चिटकवतो त्याला प्रिंटेड प्राईस किंवा मार्केट प्राईस म्हणतात, आणि त्याच्यावर डिस्काउंट देऊन तो तुम्हाला ती गोष्ट सेल करतो काहीतरी किमतीला. ओके, कळालं सगळ्यांना. पहिला आहे कॉस्ट प्राईस, ही सगळ्यात कमी असणार. त्यानंतर एक असणार मार्केट प्राईस, आणि सगळ्यात जास्त असणार, म्हणजे ही मार्केट प्राईस जी आहे ती डिस्प्लेला असणार तुम्हाला बेसिकली. आणि परत असते सेलिंग प्राईस, ज्या किमतीला तुम्ही ॲक्च्युअली खरेदी करणार. सो सेलिंग प्राईस ही कमी असते कारण डिस्काउंट देतात, सगळ्यात कमी जी असते ती कॉस्ट प्राईस असते, तर प्रॉफिट होईल.
नाहीतर लॉस झाला तर याचा अर्थ त्यानं खरेदी कमीला जास्तला केलं तर आणि तुम्हाला कमीला विकलं. आता हे गणित बघू आपण, याच्यात काय काय दिल्यात गोष्टी आणि त्या पुट करून आन्सर काढण्याचा प्रयत्न करू. बेसिक कन्सेप्ट थोडीशी माहीत पाहिजे ही. तर शॉपकीपर ऑफर्स 25% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राईस. मी मग सांगितलं प्रिंटेड प्राईजलाच मार्केट प्राईज म्हणतात, ज्याच्यावर मार्क असते म्हणजे टॅग असतो तो. सो प्रिंटेड प्राईजवर डिस्काउंट दिला त्यानं, तरी पण त्याला 15% प्रॉफिट झालं. आता प्रॉफिट कधी होणार, त्यानं काहीतरी स्वतः विकत घेतली गोष्ट आणि त्याच्यावर त्याला फायदा होणार काहीतरी. इथं प्रिंटेड प्राईस कबड दिले 23,000, परचेस प्राईस विचारले म्हणजे त्यानं स्वतः कितीला खरेदी केली होती बाबा ती गोष्ट ते तुम्हाला विचारले. आता हे बघा प्रॉफिट कधी होणार, प्रॉफिट जेव्हा सेलिंग प्राईस आहे त्यानं काय कितीला तरी विकलं आहे, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस हे त्यानं स्वतः खरेदी केली आहे डिवायडेड बाय कॉस्ट प्राईस. ओके, हा झाला प्रॉफिटचा फॉर्म्युला की त्यानं विकले. समजा जसं मोबाईल तुम्ही घेत आहे काहीतरी, मी मग सांगितलं होतं मोबाईलच्या किमतीमध्ये, किंवा इथं बघा इथं काय दिलं त्यानं की त्यानं परचेस केली कितीला ते आपल्याला काढायचं, म्हणजे त्याची कॉस्ट प्राईस आपल्याला काढायची आहे. सेलिंग प्राईस आपल्याला माहीत आहे की 25% ऑफला दिली आहे आणि एक आहे त्यानं प्रिंटेड प्राईस दिली आहे 23,000. आता हे बघा सेलिंग प्राईसचं काय सांगितलं मगाशी मी, सेलिंग प्राईस जी असते ती प्रिंटेड प्राईसपेक्षा कमी असते. प्रिंटेड प्राईस मायनस डिस्काउंट जो असतो तो वजा होतो त्यातून बेसिकली डिस्काउंट. सो सेलिंग प्राईस किती येणार, सेलिंग प्राईस प्रिंटेड प्राईस किती होती त्याची 23,000 मायनस डिस्काउंट किती दिला त्यानं 25% डिस्काउंट दिला त्याचं. आता 25% जो आहे डिस्काउंट, जो टॅग लावलेला असतो त्याच्यावरच डिस्काउंट देतात ते. सो 23,000च्या 25% डिस्काउंट दिलं. सो आता हे किती आलं बघा, 23,000 कॉमन आहे आणि 1 वजा 25% केलं म्हणजे 75%ला विकली ती गोष्ट. 23,000च्या 75% हे असंच ठेवू सध्या आपण हे, ठीक आहे. सो सेलिंग प्राईस जी आहे ती किती आली 0.75 × 23,000. आता इथं हे या इक्वेशनमध्ये इथं पुट करू आपण. ओके, जरा झूम करतो हे. सो सेलिंग प्राईस किती आहे 0.75 × 23,000 मायनस कॉस्ट प्राईस काढायचं आपल्याला डिवायडेड बाय कॉस्ट प्राईस. आणि प्रॉफिट किती झालं आहे त्याला, प्रॉफिट हा नेहमी कॉस्ट प्राईजवर येतो. सो कॉस्ट प्राईस जी होती त्याच्या किती झालं आहे 15% प्रॉफिट झालं आहे. ओके, सो आता हे रेशो काढला आपण × 100 केलं तर इथं प्रॉफिट येईल आपल्याला. जस्ट अ सेकंड. ओके, सो हे इक्वेशन जे आहे 0.75 × 23,000 × CP अपॉन CP. आता पर्सेंटेज आहे म्हणल्यावर गुणिले 100 × 100 इज इक्वल टू किती येणार तर प्रॉफिट येणार. आता हे जे आहे खाली थोडंसं सॉल्व करू. प्रॉफिट किती दिले 15%. सो 15 इज इक्वल टू वरती काय बघा 0.75 × 23,000 मायनस CP अपॉन CP आणि गुणिले 100. हे इक्वेशन इथं लिहिलं होतं मी, ठीक आहे. आता काय हे CP डिवायडेड आहे, इकडे जाऊन काय होणार गुणाकार होणार. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं आणि तुम्हाला कॉस्ट प्राईस काढायचे बेसिकली. आता हे वरचं जरा डिलीट केलं समजा मी इथं, तर 15 CP इज इक्वल टू काय येणार. आता हे 100 जे आहे ते गुणिले आहे. सो दोन्हीकडे समजा गुणिले केलं तुम्ही तर काय होणार 75 गुणिले, हे पॉईंट आहे 2 पॉईंट इकडे सरकेल 23,000 मायनस 100 गुणिले CP केलं तर 100 CP येईल कॉस्ट प्राईस. आता हे मायनस आहे इकडे नेलं प्लस होणार. सो 15 अधिक 100 केलं तर 115 कॉस्ट प्राईस इज इक्वल टू काय येते हे 75 गुणिले 23,000. आता हे बघा 115 आहे इकडं, पलीकडे नेल्यावर काय होणार भागिले 115 होणार इथलं. आता 115 गुणिले 2 230, हे 200 आलं वरती. सो 75 दुने 150 आणि 2 शून्य म्हणजे 15,000 आली कॉस्ट प्राईस. सो याचं आन्सर जे आहे ते 15,000 आहे. काय सांगतो समजते सगळ्यांना. ओके, सो हे 5 न्यूमरिकल्स आत्ता आपण बघितले, ठीक आहे. नेक्स्ट 5 जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण.
थँक्यू.